गाईस आम्ही तर निघालो आहे मॅगडीतून. पोटभर खाल्लं आहे तरी सुद्धा थोडी जागा आहे पोटभर खायची. तो बोलतो माझं पोट नाही भरलं. आणि ना आमचा आहे ना हा चीट डे आणि हा लास्ट आहे, कारण उद्यापासून आहे ना आम्ही लोक स्ट्रिक्टली डाएट करणार आहे, एकदम स्ट्रिक्ट. इथलं कोणतं छान वाटतात? हे छान वाटतात ना, पण खूप छान आहे टॉईस. थोडंसं त्याला ना पण वेगवेगळ्या क्वालिटी आहे आणि हा शिकण्याचं पण आहे. थोडंसं लर्निंग करण्यासाठी मी घेते. आणि शूट करायचं आणि ते असं शूट नाही आहे, एकदम स्पेशल शूट आहे. तर आम्ही तुम्हाला ते ब्लॉगच्या एंडिंगला सांगू. तर आता आम्ही जातो पटपट आणि बाबूला आता नाही दाखवणार, नंतर दाखवतो लास्टला. तर तुम्ही स्किप नका करू. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज आहे वीकेंड आणि माझी जस्ट अंघोळ वगैरे झाले, आम्ही जस्ट फ्रेशअप वगैरे झालं. आणि आज आम्ही पूर्ण सकाळी उठून घर वगैरे सगळं क्लीन केलंय. हे बघा, सोफा वगैरे सगळं काढलाय. सोनू आता उठलंय आणि ते सोफा ठेवतो ना त्याच्यामुळे ना हे असे लाईन आले जे की जात नाही. आणि आपण जास्त रगडला ना तर त्याचा कलर निघू शकतो आणि आपला रेंटेड हाऊस आहे तर आपण ते नाही करू शकत. सो इथे ना असं सगळं सोफा वगैरे ना बाहेर ठेवलं उन्हामध्ये. आज खूप जास्त ऊन पडलंय, सगळं बाहेर ठेवून दिलं. आणि इथे कपडे पण धुतले, तर फक्त ते वाळत घालायचे. आणि आज आमची ना बरीचशी जी कामं आहेत ते आज आम्ही करून घेणार आहे. आणि एक छान अशी न्यूज पण आहे, ती तुम्हाला मी सांगेलच, तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर आता मी चालली आहे खाली, कारण की मला थोडं पार्लरमध्ये जायचं आहे. आणि आज आमचं मन करतं थोडंसं आमचा फेवरेट जो बसतो खाली, जसं मेदूवडा आणि इडली खायचा. सो मी आता जाऊन खाली आणते. आणि इथे आमचं थोडंसं ते साहेबा काय बोलतात, तो माणूस आला इलेक्ट्रिकचं काम आहे. इथे थोडं मम्मी पप्पांच्या फोटोला आहे ना असं काच लावून घ्यायची आहे. आणि किचनमधला पण बटनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता फॅनच्या, सो ते पण सगळं करून घेतलं. सोनू हाय कर, हाय. तर चला आता जाते मग मी खाली आणि नाश्ता घेऊन येते फटाफट आणि पार्लरला पण जाऊन येते. चला तर आता मी निघते खाली. बापूची नजर चुकून आलेला तर तो पण मागे लागला असता. त्याला तर मी पार्लरमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, कारण की तिकडे तो मस्ती करणार म्हणून. चला तर जाऊया तो खाली. गाईज मी जस्ट खालून वर आले, ॲब्रो वगैरे केलं सगळं माझं. आणि तो इडलीवाला जो आहे तो आज बसलाच नव्हता. आज आम्हाला खायचं होतं पण तो बसलाच नव्हता, त्याच्यामुळे मग आता मला बनवावा लागणार आहे घरामध्ये नाश्ता. तर सागर इथे बाबूसाठी बनवतोय उपमा रवा. जसं मी त्याला शिकवलं होतं तसं तो बनवतोय. ते बाबू जेव्हा ॲडमिट होता ना तेव्हा कधी जर मला त्याच्याजवळ राहायला लागत असेल तर तो बनवत आणत होता. आणि आमचे माझे सुन्नू बघा, माझे सुन्नू बघा इथे बसला. तुला भुकू लागला, तुला भुकू लागला काय? अरे बघ पप्पा, बोल ना, बोलून दाखव ना एकदा, बोल ना प्लीज. इथे रवा बनवून झालाय बाबूचा मस्त असा घट्ट. थोडं जास्तच बनवलंय कारण की त्याची आता भूक वाढली आहे पहिल्यापेक्षा. गॅस बंद करते आणि त्यांचं ब्रश करणं चालू आहे. तोंडावरून पण हात फिरवण्याचे. तर गाईज आमचा आहे ना प्लॅन सडनली चेंज झाला. तर मी वरती वगैरे गेले, बाबूला सागरने फिरवलं वगैरे आणि थोडंसं फार ना काम वगैरे करून घेतलं. सगळं उरलं जे होतं ते म्हणजे कपडे वगैरे सगळे मी वाळत वगैरे घातले. बाबूला सागरने फ्रेश केलं आणि मग त्याच्यानंतर अचानकमध्ये म्हणजे अजून प्लॅन्स होते पण अचानक बोलू की चल आपण काहीतरी बाहेरच खाऊया. मग आम्ही आता ना मॅगडीमध्ये आलेलो आहोत आणि इथून आता आम्हाला ना जायचं आहे एका ठिकाणी, म्हणजे डीमार्टला जायचं आहे. सो आम्ही ऑर्डर वगैरे आता सगळं केलेलं आहे. इथून आता आम्ही डिरेक्टली जाणार डीमार्टमध्ये. आम्ही बसलो आहे. बाबूसोबत काय त्याला भरवून आणलंय तरी भुकी लागली, बापरे. तर आम्ही ना आता सध्या ना इकडे स्ट्रॉबेरी मिल्कशेक आलेलं आहे आणि आमचं सुन्नू बघा. सुन्नू. तर आता आम्ही इथे सध्या बसलोय आणि खूप प्रचंड भूक लागली, कारण की आम्ही ना उठल्यापासून घर वगैरे साफ करतो त्याच्यामुळे खूप जास्त भूक लागली. तर येस, तर आता ना आम्ही थोडंसं ना असं काहीतरी वेगळंसुद्धा मागवलं आहे. कॉर्नचं काय होतं ते, कॉर्न चीज कॉर्न बॉल्स असं समथिंग काहीतरी आहे. आम्ही आज ना वरती बसलो, हा बाहेरचा व्ह्यू आहे आणि हा पूर्ण खाली आणि तिकडे पण एक आहे आणि हे पूर्ण असं बॅकग्राऊंड.
तर बघूयात आपली ऑर्डर कधी येत सध्या तर आम्ही मिल्कशेकवरच आहे. अखिर काय करतोय तो बघा बाळा, त्याला उचलून बसव. आज मागवलं आहे आणि हे चीज प्लस कॉर्न आहे ह्याच्यामध्ये. कसं आहे? आम्ही तर निघालो आहे मॅगनीतून, पोटभर खाल्लंय तरी सुद्धा थोडी जागा आहे पोटभर खायची. तो बोलतो माझं पोट नाही भरलं. आणि ना आमचा आहे ना हा चीट डे आणि हा लास्ट आहे, कारण उद्यापासून आहे ना आम्ही लोक स्ट्रिक्टली डाएट करणार आहे, एकदम स्ट्रिक्ट. म्हणून ना ह्याला मी बोलली आता तुला जेवढं खायचं आहे ना तेवढं तू खाऊन घे. बघू आता किती जात तरी. हां, तर आता आम्ही निघतो. तर आम्ही चाललो आहोत डीमार्टला. परत घरी जाऊन ना एक गोष्ट मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितली की तुम्हाला हां गुड न्यूज म्हणजे चांगली न्यूज आहे बाबूबद्दल. तर तुम्हाला मी ती लास्टला सांगितलं, तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये. आता आम्ही निघतो, चला बाय. आपण मला घ्यायला आलो होतो. हे बघा ह्याचं सुरू झालं. हे बघा लावले 2-2 गॉगल. आम्ही डिरेक्टली क्लोजच्या सेक्शनमध्ये आलो, त्याच्यामुळे सध्या एवढी खूप गर्दी नाही आहे. पिलू बाळा, आपण मला घ्यायला आलो होतो, विसरतोय का? गेमसाठी बघतोय का टी शर्ट. बाबूसाठी ना मी हे शूज शोधून आणले, कारण की त्याच्याकडे असे कॅज्युअल शूज नाहीत. आणि हा एक पॅटर्न आहे. ब्लर का दिसतंय? हां ठीक आहे. हा मला असं वाटतं हे छान वाटेल रे. दोन्ही घालून बघ ना, मग समजेल. हां त्याच्यावर मला डार्क कलर नाही सूट होत आहे. छोटे वाटत आहेत का? अय्यो सो तुला आवडलं? हां मला 2च भेटले. चप्पल आणि गॉगलचे वेडे आहोत. आम्हाला किती पण चपल्या तर गॉगल तर आम्ही घालणार. टाईट होत आहे अरे यार, मला हेच आवडलं होतं. बघितलं हे छान वाटतात ना. ती बघू. बघितलं कोणते छान वाटतात? हे छान वाटतात ना, तेवढे खास नाही वाटत आहे. टॉय सेक्शनमध्ये झालाय वेडा, पण खूप छान आहे टॉयस. थोडंसं त्याला ना पण वेगवेगळ्या क्वालिटी आहे आणि हां थोडंसं शिकण्याचं पण आहे. लर्निंग करण्यासाठी मी घेते. आणि कार त्याला आवडते म्हणून मी कार घेते. तिने ही कार घेतली ऑलरेडी. ते थोडं काढून दे ना वेळ, तुला काढून पाहिजे. पडले बघू चल. तुझा बॉल कुठे गेला? ग्रीन पाहिजे, छोटा पाहिजे. हा घे. हा छान आहे. क्यूटी ना हे. सो गाईज आता मी परत चाललोय खाली, बिकॉज शूट करायचं आणि ते असं शूट नाही आहे, एकदम स्पेशल शूट आहे. तर आम्ही तुम्हाला ते ब्लॉगच्या एंडिंगला सांगू. तर आता आम्ही जातो पटपट आणि बाबूला आत्ता नाही दाखवणार, नंतर दाखवतो लास्टला. तर तुम्ही स्किप नका करू. तर गाईज फायनली आम्ही आहे ना सगळं काम वगैरे आमचं केलं आणि आहे ना घरी आलो. तर तुम्हाला जे मी स्टार्टिंगला व्हिडिओ जो सांगितलं होतं की एक छान अशी न्यूज द्यायची आहे. तर ते सांगायचं होतं की बाबूला आहे ना त्याचा फर्स्ट कोलॅब रिसीव्ह झालेला आहे मिनी बेलीकडून. त्याचंच आम्ही आहे ना कोलॅब शूट करायला खाली गेलो होतो. आणि तुम्हाला हा जो क्यूट असा आहे ना कॉस्ट्यूम दिसतोय ना, कॉर्ड सेट आहे, हा खूप छान आहे. प्रॉपर प्युअर कॉटन आहे, खूप सॉफ्ट आहे. येस, तर त्याचंच कोलॅब होतं आणि खरंच खूप छान दिसतं त्याला हा. आणि आता त्याला आम्ही डीमार्टमधून गाडी घेतली तर त्याच्याच मागे लागला दिसतं. हो सगळ्या गाड्या घेऊन त्याचं लाईनीत लावणार आहे. हां जसं लाईनीत असं लावेल तुम्हाला मी नंतर दाखवेल. आता तो कसं कधी काढतं आणि कधी खेळतं त्याला असं झालेलं आहे. तो काही आता आम्ही दोघे जण बोलणार आहे. फर्स्ट पूजा बोलेल, नंतर मी बोलेल माझ्या मनातली गोष्ट. मन की बात मोदीजींनी सांगितलं असं. तर आम्ही खूप खुश आहोत, कारण की बाबूला फर्स्ट कोलॅब ब्रँड भेटलेला आहे त्याच्या क्लोथिंगचा. आणि तो ब्रँड खरंच खूप छान आहे. तुम्ही जर आमच्या इन्स्टा पेजला अजून फॉलो केलं नसेल
तर यूट्यूबच्या बायोमध्ये आहे ना इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे जाऊन नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला पण असं क्यूट असे ना कपडे जर हवे असतील तर मिनी बेलीच्या पेजवरती नक्की तुम्ही व्हिजिट करा. आणि हेच असं होतं आपला होल डे विकेंडचा. आणि असं काही आम्ही स्पेंड केला. आम्हाला वीकमधून रोज ब्लॉग काढायला जमत नाही, कारण की हां विकेंडलाच काढतो, कारण मग ऑफिसला असतो. सो त्याच्यामुळे जमत नाही ते. म्हणून जेव्हा कधी ह्याला सुट्टी असते तेव्हा आम्ही असं शूट करतो. अशा परीने आपला आजचा ब्लॉग होता. होप सो तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आजचा जसा होता तो. आजचा दिवस पूर्ण आमचा बिझी गेला आहे. पण ठीक आहे, कामं झाली सर्व काही आणि कामं मेन झालीच पाहिजे होती. त्याच्यामुळे आज बरं वाटलं, खूप दिवसांनी असं काम केलं. आणि आज आम्हाला व्हिडिओ पण शूट करायचे होते, पण बघू आता वेळ भेटतो का. म्हणजे पूर्ण दिवस एकदम कामावर गेला. पुढे सी बघू आपण परत नेक्स्ट वीकमध्ये येऊ ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी. आता मी तुम्हाला बाबूचा कॉर्ड सेट दाखवते 1 मिनिट. हा क्यूट असा कॉर्ड सेट आहे आणि त्याच्यामध्ये तो खूपच क्यूट दिसतो. असं ना, तुला आवडला ना? तुला आवडला ना? हां, त्याला नुसतं त्या गाडीच्या मागे लागलाय. घे. येस. तुला गाडी खोलून देऊ? गाडी खोलून देऊ? पप्पाला सांग खोलायला. खोल पप्पा. काय असंच खुलेल बाळा ते. सागर आता जिमला कंटिन्यू जातो आहे, त्याच्यामुळे त्याने असं हे जिमसाठी असं टी शर्ट घेतलं आहे. भारी वाटतं आहे. पण दुसरंवालं का सेकंडवालं आहे. आणि जरा आता त्याची बॉडी पण एकदम थोडं स्लिम फिट वाटते. डेली जिमला जातो त्याच्यामुळे. आता फक्त आहे ना डाएट स्ट्रिक्टली फॉलो केला ना उद्यापासून, तर तर अजून हे बघा दोघं पण नवीन नटलेत. दोघं पण कपडे घालून बाप आणि पोरगा नटलेत. हे बघा आमच्या गाडी बघा. अजून एक घेतलंय बघा, हे घेतलंय त्याला. ह्याला काय बोलतात बघा, कुठला गेम आहे हा काय माहिती आहे कुठला गेम आहे. ते बॉलमध्ये लावायचं, असं लाईनीत ठेवायचं आणि त्याला बॉलने हे करायचं.